आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। थँक्यू। ऍक्च्युली आता मी ऑफिसला जात नाहीये, म्हटलं काय करायचं, त्यामुळे म्हटलं माझा वेळ जरा चांगल्या पद्धतीने वापरते। तुम्हाला माझी काही मदत लागली तर नक्की सांगा। तू काय करशील ऐश्वर्या, तू कंटाळशील ग आमच्या रियाजाला। आम्ही खूप वेळ घेतो रिहर्सलला। जे ही करते इकडे। बाय द वे, तू ऑफिसचं काम सोडून इकडे काय करतेस? आज ऑफिसला नाही जायचंय? उशिरा जाणार आहे मी। भैरवीजी, ऍक्च्युली माझा एक प्रश्न आहे की ऑफिसची इतकी इम्पॉर्टंट कामं सोडून ही तुमच्याकडे काय करते? आता ती जरी मेंदळ्यांची सून असली तरी अजूनही ती ताराची असिस्टंट आहे, हो की नाही सावली? ताराला काय हवं नको ते सगळं सावलीच बघते, आणि शिवाय कार्यक्रमाचा सगळा लाईनअप सुद्धा सावलीच प्लॅन करते, नाही? म्हणजे तुमची नोकरच आहे ही? खरंच ऐश्वर्या, तुझ्यासोबत खूप गप्पा मारायला आवडलं असतं मला, पण आज जरा रियाजाला वेळ देणं गरजेचं आहे। आपण पुन्हा केव्हा तरी निवांत गप्पा मारूया। हा ना, मी काय म्हणते ऐश्वर्या मॅडम, आपण दोघी निघूया आता, त्यांना निवांत करू दे त्यांचा रियाज। कसे एकदा का त्या सुरू झाल्या की नाही की थांबतच नाहीत बाई। तुला काम असेल तर तू जा, मी थांबते इथे। भैरवी वझेंचा रियाज बघायला मिळतोय आणि मी जाऊ? मी तुम्हाला डिस्टर्ब न करता बसते इथे जरा वेळ। मम्मा, बसू देत वहिनींना इथे, आपण रियाज सुरू करूयात। चालेल चालेल, यू बी कम्फर्टेबल। आम्ही रियाज सुरू करतो। मी चहा करते सगळ्यांसाठी। हां, चलता। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी, माझे ठेव। माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। पण शेजारची इट कार्य रीती सांग देवा, कार्य रीती सांग देवा। माझा हरवला सखा माझ्या भेटीला यावा, माझा हरवला सखा माझ्या भेटीला यावा। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। युगे 28 झाली तरी वाट मी पाहीन, तरी वाट मी पाहीन। एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन, एकलीच राऊळाच्या अंधारात राहीन। माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी। एवढा काय राग आलाय रे तुला बुबलू? एकतर स्वतः चूक करायची आणि वर तोरा दाखवायचा। हे बघ, तुला सारंग सरांनी या सगळ्या फाईल्स घेऊन लवकरात लवकर बोलवलंय। अरे जा लवकर। हे बघ, आत्ता निघालास तर अंधार पडायच्या आत पोचशीला।
काय बौद्धू, झालं की नाही मनासारखं? येस, योग्य सल्ला दिलायस. काट्याने काटा काढावा. शाबास. पण लक्षात ठेव, काटा जास्त वेळ पायात ठेवू नये. का? विष बाधा होते. ज्या त्या गोष्टी त्या त्या वेळेला झाल्याच पाहिजेत. येस, तेच करणार. तुझंच ऐकणार. शाबास. लढ तू बबलू. काट्याने काटा काढावा. दवाखान्याच्या कामाची पायाभरणी झाली आज. खूप छान वाटलं. गावातले बऱ्यापैकी सगळीच माणसं आली होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर असा आनंद होता. याआधी त्या गावात दवाखानाच नव्हता अगं. सगळे खुश होते. तू काय काय केलंस आज? मी काय नाही, आधी तारा मॅडम सोबत रियाजाला गेले आणि मग तिथून त्या मॅडमना भेटले. तुम्ही मला सोडलं होतात ना. काय म्हणाल्या त्या मॅडम? त्या खूप छान बोलत होत्या. त्यांचं एक वाक्य मला खूप आवडलं. त्या म्हणाल्या की आपण जशी देवावर श्रद्धा ठेवतो ना, तशीच आपल्या कामावर ठेवली की आपलं काम आपल्यावर प्रसन्न होतं. बरोबर आहे. तुझी विठ्ठलावर जेवढी श्रद्धा आहे तेवढीच तुझ्या कामावर पण श्रद्धा आहे. म्हणूनच तर तू हे करू शकतेस. तुमचंही अगदी तसंच आहे. तुम्ही सुद्धा आज स्वतःहून त्या गावात गेलात भेट द्यायला. खरं तर दवाखान्यातल्या कामासाठी तुम्हाला जायची गरज नव्हती. हो सावली, पण मी गेल्यानंतर खूप फरक पडला. त्यांना वाटलं की आपण प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी काम करतोय. खरं तर मी एका मॅनेजरला पण पाठवू शकलो असतो, पण मी गेलो ते बरं झालं. आता हे जे गाव आहे ना, या गावाला आपण मॉडेल बनवू, म्हणजे बाकीची गावं या गावाला बघून फॉलो करतील. हो, आणि त्यांचा विश्वास सुद्धा बसेल की आपण जे बोलतो ते करून दाखवतो. आता कोकणातल्या बाकीच्या गावांमध्ये पण जाऊन यावं लागेल आपल्याला. कधी जायचा विचार आहे? लगेच जावं लागेल, उद्या किंवा परवा. मी आवरून येतो. हो. दोघांनी जायचं असं का म्हणाले ते? बरं, मी तिकडे गेले तर इकडे रियाजाचं काय होईल? भैरवी माईंच्या कार्यक्रमाचं काय? बरं, मी हे सगळं भैरवी माईंना समजावून कसं सांगू? कुठे गेला होतात ग तिघी आज? कोण तिघी? तू, जयंती आणि ऐश्वर्या पण आली होती ना तुमच्या बरोबर? त्या सोबत नव्हत्या, त्या माझा पाठलाग करत होत्या. तिचं एक ना काही कळतच नाही. कधी कोणाशी काय वागेल कसलाच नेम नाही. आणि विचारलं की म्हणते की मी स्वतःमध्ये बदल करते, काही झालं की यांचा दाखला देत असते. जाऊ दे, मी ना विचारच करत नाही फार. मला एवढंच माहिती आहे, आपण सगळ्यांशी चांगलं वागायचं, देव त्याचं फळ नक्की देईल. अगदी बरोबर. झाला का स्वयंपाक? हो आई, झालाच आहे. यांना खूप भूक लागली आहे. तू जाऊन आलीस मीटिंगला? हो. कशी झाली? छान. काही शिकायला मिळालं? भरपूर शिकायला मिळालं. त्या मॅडम आहेत ना, खूप छान बोलत होत्या. मला असं एका वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटलं. खरं तर त्या बोलल्या माझ्याशी, तुझं खूप कौतुक करत होत्या त्या. छान शिकते आणि तुमची कंपनी खूप पुढे नेईल. गुड. आय एम प्राऊड ऑफ यू. कीप इट अप. थँक्यू.